संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुरस्कृत ऑरेंज द वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय मोहिमेअंतर्गत इनरव्हील क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने नवीन पनवेल येथील CKT विद्यालयात 9वी आणि 11वीच्या विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालय प्रशासनातर्फे इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा ॲडव्होकेट सुनीता जोशी यांनी ऑरेंज द वर्ल्ड मोहिमेचे महत्त्व, महिलांचे हक्क, सुरक्षितता तसेच महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची भूमिका याविषयी विद्यार्थिनींना सविस्तर तसेच अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले। या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम आणि ज्युनियर कॉलेज अशा 3 विभागातून प्रत्येकी 3 विद्यार्थिनींची निवड करण्यात आली। उत्कृष्ट पोस्टर सादर करणाऱ्या विद्यार्थिनींना इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले। या स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी स्त्रियांवरील हिंसाचार थांबवा या संदेशासाठी विद्यार्थिनी, शिक्षिका तसेच इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी ऑरेंज रंगाच्या फिती परिधान करून हातात जनजागृतीपर पोस्टर घेत विद्यालयाबाहेरील परिसरात जनजागृती फेरी काढली। या फेरीद्वारे महिलांवरील हिंसाचार विरोधात समाजात सकारात्मक संदेश देण्यात आला। या कार्यक्रमास जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालिका वर्षा ठाकूर, इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्षा शुभांगी पिंपळकर, सेक्रेटरी डॉक्टर अमृता नाईक तसेच इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा जनजागृती मोहिमा सातत्याने राबवण्याची गरज व्यक्त केली।